पियुष आपला नंबर द्यायचा आहे. DJ पियुष टी स्क्रीनवर आपला नंबर सुद्धा आलेला आहे. या नंबरावर तुम्ही फोन करा पियुषशी संपर्क साधण्यासाठी. चला सामन्याकडे जाऊया आपण. जय बजरंग गोरसे ये संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तरी आमंत्रण केलेलं आहे तो गावदेवी ओवली संघाला. सलामी जोडी मैदानामध्ये जयेश पाटील आणि मोनिश जोशी. मयूर मयूर केने 15 ते 14 पावलांचा रनअप. मयूर केने पहिला चेंडू खेळण्यास सज्ज. जयेश पाटील पहिला चेंडू लेग साईडला मारला फटका गॅपमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षण धावत आहेत तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 2 धावा समाधान मानावं लागेल जयेश पाटील याला. पहिल्या चेंडूवर खातं खोलतंय. तन्मय तिथे क्षेत्ररक्षण होता. फाईन लेग वरून तो स्क्वेअर लेगला धावत होता मात्र 2 धावा त्याने वाचवल्या संघासाठी. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते ती बिनबाद 2 गावदेवी ओवली संघाची. या सामन्यातून जो सामना जिंकेल तो चौथा हिरा मांकुली संघाशी खेळेल. बिग फाईट पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट तिथे आणि फलंदाज बाद. अमोल याने डायरेक्ट हिट केला होता. कुठलाही चेंडू न खेळता डायमंड डक बाद झालेला आहे. डायरेक्ट स्टंप इनला. ही जी ग्राउंड आपण पाहत आहात त्या ग्राउंडचे अध्यक्ष स्थान दिलेलं आहे पियुष याला. बघा पियुष याला सुद्धा आता फोन यायला सुरुवात झालेली आहे. डीजे पियुष नवीन फलंदाज पवन पाटील. जयेश पाटील आणि पवन पाटील. मयूर सुंदर चेंडू होता. कुठल्या पद्धतीत चेंडू खेळण्यामध्ये यश आलं नाही तिथे पाहून याला. डॉट चेंडू निघतो आणि धावा राहिल्या स्थिर 1 बाद 2. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले मयूर केने. खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे पवन पाटील. पहिले षटक चालू आहे पॉवर प्लेचं. सुंदर चेंडू ऑन साईडला मारला फटका गॅपमध्ये 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्यामध्ये यश मिळते का पाहायचं आहे मात्र एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. सिद्धार्थ धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती गावदेवी ओवली या संघाची. 1 गडी बाद 3. आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू शेष असतील. जर आपण या षटकामध्ये 10+ जर आल्या तर 40+ ही धावसंख्या चांगली आहे या मैदानावर. कारण 44 धावांचं आव्हान ठेवलं होतं गोरसे ये संघाने. ते पेलता आलं नाही जानताराचा खारबाव संघाला. मयूर
आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उचली घेतली होती. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता तिथे गोरसे या संघाच्या खेळाडूंनी. मात्र पंचांवर कुठल्या पद्धतीत दबाव नाही तिथे. अचूक निर्णय तिथे पंचांचा. डॉट चेंडू निघाला आणि या षटकातील शेवटचा चेंडू शेष पहिला पॉवर प्ले षटकातील. जयेश पाटील आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केतन केने यांच्याकडून. धावसंख्या 1 पुढे सरकते ती गावदेवी ओवली संघाची. 1-4 पहिले षटक समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. जर 10+ आल्या असत्या त्या 40+ आपल्याला बघायला मिळाले असते. पण जेपी अजून मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधून 2 ते 3 फटके मोठे आले तर कदाचित 40+ ही धावसंख्या चांगली असेल. कारण गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत गावदेवी ओवली संघाकडे. दुसरं षटक घेऊन पंकज भोईर. स्ट्राईकला खेळाडू जयेश पाटील. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावसंख्येवर खेळतोय पंकज भोईर. मोडते हुए पहिला चेंडू लेग साईडला मारायला फटका गॅप मध्ये आहे आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पियुष डीजे फार छान ऑपरेटर करत आहे पियुष. पुढचा चेंडू पुन्हा लेग साईडला बघायचं. झेल होता तिथे, झेल सोडलेला आहे तिथे. मात्र 1 धाव पूर्ण तिथे. धावसंख्या 1 पुढे सरकते ती 9. 1-9. पंकज भोईर 12 ते 13 पावलांचा रनअप. खेळण्याचे सज्ज पवन. फुलटोच चेंडू आणि पूर्व फायदा उचलला तिथे. बघायचंय काय घडलंय त्या चेंडूवर. आणि चेंडू
सानेवाडील 15, एक गडी बाद गावदेवी ओवली या संघाची पवन पाटील पुन्हा बघायचे 2 चेंडूवर 2 षटकार येईल का आणि हा बॅक टू बॅक दुसरा षटकार पवनच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 मोठे फटके, तिसरा येईल का आणि दांडी गोल. 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद करतोय पंकज भोईर. डीजे पियुष. दुसऱ्या गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या झाली होती ती गावदेवी ओवली संघाची तब्बल 21 आणि या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले आहे तो सुशांत पाटील. सुशांत आता मात्र ऑन साईडला फटका गॅपमध्ये आहे आणि चेंडू जाईल सीमाच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. डक दोन षटकाची समाप्ती धावसंख्या 25. तिसरं षटक विशाल केने हाताळून मागील षटक मागे ठरलं होतं पंकज भोईर याचा, ज्या षटकामध्ये तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या होत्या. इथे मात्र पाहूया वापसी करावी लागेल विशाल याला.
यावेळी मात्र पलटी शॉट आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. सीमा पार चौकार. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. नक्कीच याची बॅटिंग आणि बॉलिंग साईडने नोंद घ्यायची आहे. मैदानी पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू सिस्टीम आहे ते नसणार आहे, कारण एकाच कॅमेऱ्याने नक्कीच ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्कोरबोर्डवर धावा आपण पाहतो. या तेच पियुष पाटील सध्या डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. जिथे कमी तिथे आम्ही. पियुष पाटील कुठल्या प्रकारचे धाव नाही. कदाचित पियुष पाटीलची त्यानंतर वर्णी चेंडू आणण्यासाठी लागेल, कारण चेंडू आणण्यासाठी मुलं कमी आहेत आणि जिथे कमी तिथे आम्ही. पियुष पाटील नेक्स्ट मिशनसाठी आपण सज्ज राहायचं आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 30. तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पाहतोय गावदेवी ओवली विपक्ष जबरदस्त गोरसे या दोन संघामध्ये. यानंतर चौथ्यावर मानकुली संघाने पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. या संघामध्ये विजय संघ विपक्ष चौथ्यावर मानकुली पुढील सामना असणार आहे. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळलेल्या या शतरक्षित तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 31. 31. विशाल केने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामोरं जाईल फलंदाज सुशांत पाटील, ज्याने चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आणि वैयक्तिक 4 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. इथे मात्र जोरदार अपील. पंच संमत नाहीत. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगल वरती धाव प्ले करू 32 धावा. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. छोट्या बॅकवीचा वापर करून चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये टोललेला आहे. तो मध्ये एक पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 33-33. मागील सामन्यामध्ये 33 धावा 3 षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या. मात्र इथे तिसऱ्या षटकामधील अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 39. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष चौथ्यावर मानकुली या दोन संघामध्ये चौथ्यावर मानकुली, ज्या संघाने सर्वप्रथम जिशे मान्यता प्राप्त स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या चषकावर नाव
जे बजरंग भावाले बी संघाने कोडलं होतं. त्यानंतर दुसरी स्पर्धा पिंपळाच्या मैदानावर जयगावदेव बापगाव चषक पाहिला होता आणि तिथे मात्र विजेता संघ जय हिंद देवरुंग संघ ठरला होता. ही तिसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जिशे मान्यता प्राप्त. आणि त्यानंतर चौथी स्पर्धा आपण अध्यक्ष चषक पाहणार आहोत. मंडप 5 जानेवारी पासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. पाच ते 10 त्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. यायला चेंडूला हुक केलेला आहे. मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. शेवटचे षटक तनय मात्रे घेऊन आलेलं आहे. धावसंख्या 40. चौथं षटक मार्गस आहे. धावसंख्या 40. गावठी ओवळी संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यायला मात्र चेंडूला फिरकून दिलेला हवाई फायर आणि चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन चेंडू सीमाच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 46. 46 आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र सुशांत शांत बसायला तयार नाही. आणखीन एक मोठा फटका. षटकार. या स्पर्धेमध्ये तिसरी षटकारांची हॅट्रिक आपण पाहतोय. पहिला फलंदाज आतिश पाटील, त्यानंतर बिंदास लसने आणि त्यानंतर सुशांत पाटील. हे 3 फलंदाज आपण पाहतोय ज्या फलंदाजाने षटकारांचे तिकडे पूर्ण केलेले आहे, षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. इथे मात्र फटका फसलेला या यष्टरक्षक चेंडू खाली संकेत मात्रे
आणि इथे परतावं लागेल सुशांत याला तंबूच्या आश्रयाला. सुशांत अखेर शांत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बावन्न धावा अर्धशतकी क्रॉस झालेला आहे या गावदेवी ओली संघाचा. 52 धावा. नवीन फलंदाज सुरेश तले. प्रवीण 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 जाधव इकडे लक्ष द्यायचं आहे. इथे मेडिकट क्षेत्रामध्ये जे खेळायचं होतं मात्र चेंडू इथं समोर चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग रिझल्ट मध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 53 धाव 53. गुडघ्यावर बसून फटका केलेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय मात्र चौकार अडवू शकलेला नाही. 4 धावा. हे आमचं समालोचन कक्ष दाखवलं जात आहे. माझ्या डाव्या बाजूला सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय धनाजी पाटील उर्फ मास खास कामगिरी करताना अगदी 2-in-1 समालोचक प्लस स्कोरर अशा भूमिकेमध्ये त्यांना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि त्यांच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ओम फोटो लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. ओम फोटो लाईव्ह टेलिकास्टचे ऑपरेटर शुभम यांना आपण पाहू शकता. आणि व्हीआयपी दृश्य आपण पाहू शकता. व्हीआयपी वरून एन्जॉय करताना स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2023 हे व्हीआयपी आपल्याला पाहायला मिळते. धनाजी थले साहेब ही नक्कीच आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर नयन म्हात्रेजी आपण पाहतोय. उद्योगपती प्रतीक पाटील साहेबांना आपण पाहू शकता. अतुलजी भोईर यांना आपण पाहू शकता. ऋषी मुकादम यांना आपण पाहू शकता. ही स्पर्धा एन्जॉय करताना नक्कीच सध्या आपण त्यांना पाहतोय. आणि त्यानंतर हे आपण पाहू शकतो ऑल इन वन पियुष पाटील सध्या डीजे मॅनच्या भूमिकेमध्ये. जिथे कमी तिथे आम्ही ही त्यांची भूमिका नेहमीच राहिलेली आहे. पियुष पाटील यांना आपण पाहू शकता. अगदी शेड्यूल त्यांचं खूपच बिझी आहे. अगदी 31 तोंडावर येऊन ठेपलेले आहे आणि 31 ची तयारी नक्कीच ते करण्यात अतिशय मग्न आहेत. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित पियुष पाटील हे पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता.
आणि जर पंच झाले तर नक्कीच वेलेगावचं नाव नक्कीच ते उज्ज्वल करतील. वेलेगावातून पहिले पंच आपल्याला पाहायला मिळतील पियुष पाटील. एक होली ना खाल्ल्या घे ना मग 500 रुपयाचं पार्टी काल एक ओले विकेटची हॅट्रिक तू नसताना ओली मग असा कोण ओले कोणची विकेट विकेट हॅट्रिक बघ ना लगेच घेऊन काय पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाले नवीन फलंदाज फुलटोस चेंडू पहिल्या चेंडूवर 4 धावा चोपून काढलेले आहे ते संकेत यांनी आणि खातं ओपन केलंय संघाचं आणि वैयक्तिक सुद्धा विजयाचं लक्ष आहे 58 धावांचं मोठं लक्ष आहे. 1 कॅमेरा पंचांचा निर्णय असेल तोच असेल. साहिल दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज रुपेश आता मात्र जे तुम्हाला पाहिजे होतं ते स्वतः गोलंदाजाने तुम्हाला दिलेलं आहे. हा चेंडू फ्रेट असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 5 बिनबाद 5 विजयाचं लक्ष 58 धावांचं आहे. आता मात्र पाहायचं झेल होते का सुंदर झेल मात्र फ्रीड आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती बिनबाद 6. पहिल्यांदा स्ट्राईकवर येतो संकेत म्हात्रे. साहिल जोशी आता मात्र मोठा फटका झेल होते का बघायचा आहे. सुशांत पाटील कुठली चुकी करीत नाही. पहिला फलंदाज बाद होतोय. जय बजरंग गोरसी या संघाचा संकेत म्हात्रे 0 नौका असा खेळाडू आहे तनय म्हात्रे. यंदाच्या अंगामध्ये वाटते माझी पहिली ते दुसरी मॅच असेल त्याची. यंदाच त्यांनी पदार्पण केलेलं आहे जय बजरंग गोरसी ये संघाकडे खेळत असताना आणि त्याला प्राधान्य देत असताना सर्व खेळाडू गोरसीचे. साहिल जोशी 10 ते 12 पावलांचा रनअप पहिलं पॉवरफुल षटक टाकत असताना फुलटोस चेंडू बघायचाय. कुठलाही क्षेत्ररक्षण तिथे झेल घेण्यासाठी आलेला नाही मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि चेंडू बघा स्वतःहून चेंडू ढकलला आणि 4 धावा येते.
धावा 4ने पुढे सरकी 10, एक गडी बाद 10. फुलटोस चेंडू. आत्ता मात्र बघायचं या चेंडूवर काय घडतंय ते. मात्र चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार तन्मय म्हात्रे यांच्या बॅटमधून. जशी फटक्यांची तर गरज आहे. 58 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत आणि पहिले षटक पॉवर प्लेचं चालू आहे आणि धावसंख्या झाले आतापर्यंत 14. चांगली धावसंख्या झाले गोरसे ये संघाची. आता मात्र हेलिकॉप्टर. सेम फटका सेम रिझल्ट बॅक टू बॅक तिसरा चौकार तन्मय म्हात्रे यांच्याकडून. हॅट्रिक झालेला आहे इथे. धावसंख्या जे बजरंग गोरसे हे संघाची 1 बाद 18. जे धावगती होती त्याच्यापेक्षा जास्त धावा इथे काढलेल्या आहेत जे बजरंग गोरसे हे संघाने. तब्बल 58 धावांचा टार्गेट आहे आणि 58 धावा टार्गेट चेस करताना पहिल्या षटकामध्ये 18. मात्र आता विजयासाठी 40. 13.33 ची सरासरी. पवन. सुंदर चेंडू बॅटची कट विकेट किपरच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 19. बॅक टू बॅक 3 चौकार तन्मयच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याच्या जोरावर पहिले षटक पॉवर प्लेचं चांगलं राहिलं. 18 धावा खर्च केल्या साहिल जोशी यांनी. मात्र 1 विकेट प्राप्त केलं होतं ते संकेत म्हात्रेचं. वारंवार फिल्डिंग मध्ये चेंज करत आहे. गावदेवी ओवली हा संघ राईट आणि लेफ्ट हँड बॅट्समन तन्मय म्हात्रे. छप्पल केला होता मात्र पुढे निघाले आणि पवन यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना दांडी गुल केली. तिथे तनय म्हात्रे योगेश केने. धावसंख्या स्थिर आहे ती जय बजरंग गोरसे या संघाची 2 गडी बाद 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे चौटायरा मानखोली आणि या सामन्यातील विजेता संघ. त्या सामन्यातील जो संघ विजय होईल तो संघ खेळेल न्यू एकविरा पिंपलनेर बी. पिंपलनेरच येते तोंडान. पवन पाटील. पुढचा चेंडू सुंदर चेंडू ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आता मात्र फेकी चांगली नव्हती तिथे जयेश पाटील याच्याकडून.
मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 21. पवन पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय योगेश केनियाला. आता मात्र ऑन साइडला मारला फटका. क्षेत्ररक्षण तैनात आहे तिथे. चांगली फेकी तिथे मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 2 गडी 22. धावसंख्या 22 आणि 2 गडी बाद. 3 दुऱ्या आलेल्या आहेत टीव्ही स्क्रीनवर. पवन पुढचा चेंडू. आता मात्र ऑफ साइडला मारला फटका. बघायचं काय घडलंय आणि झेल सोडले तिथे. मात्र 3 धावा सहजरीने पूर्ण केलेत. झेल सोडला आणि 3 धावा इथे धावून पळून काढले ते रुपेश केनियाने. धावसंख्या 3 ने पुढे सरकली 25. अजून विजयासाठी 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. अजूनही समीकरण मोठं आहे. बघा कशा पद्धतीने बॅटिंग करतात रुपेश केने आणि योगेश केने. आता मात्र बोल्ड केलाय तिथे योगेश केनियाला. योगेश केने वैयक्तिक 3 धावसंख्येवर बाद झाला. धावसंख्या स्थिर आहे ती 25. दुसरं षटक समाप्तीनंतर जयबजरंग गोरसी संघाची.
धावसंख्या 30. इथे मात्र खरं तर बाहेरचा चेंडू होता. इथे हा चेंडू वाईट गेला असता, मात्र त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न फलंदाज पंकज याने केला होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या 30 आहे. इथून बरोबर 28 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जयभजन गोडसे संघाला. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. जतीन पाटील तिसऱ्या षटकात आलतोय. इथे मात्र चेंडूला लॉफ्टेड फटका आणि एक्स्ट्रा करून रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 34. 24 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे जयभजंग संघाला जय संपादन करण्यासाठी. आपण सामन्यामध्ये गावदे ओवली विपक्ष जयभजन गोडसे या दोन संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजय संघ विपक्ष चौठावीराव मानकुल या दोन संघामध्ये. आठ चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. हे समीकरण इथे मात्र गोडसे संघासमोर पाहायला मिळते. गोलंदाज जतीन पाटील ओवळी संघाकडून तिसऱ्या षटकात आलतोय. इथे मात्र आपण पाहतोय बरोबर खेळता आलेलं नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धाव बलकावर 34 धावा. इथे मात्र चेंडूला फेकून दिलेला आहे सीमा पार. पंकज भोईर याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. न 18 धावांची आवश्यकता आहे.
प्रेषित पाटील शेवटचं षटक करण्यासाठी आलेला आहे. आता प्रेषितवर प्रेशर असणार आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये इथून बरोबर 18 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग संघाला जय संपादन करण्यासाठी. आपण सामना पदक गावदे ओली विपक्षी अज्जाबजरंग गोरसे या दोन संघामध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला कट केलेला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये इथून बरोबर 17 धावांची आवश्यकता आहे. 17 कुठल्या संघाला असेल खतरा पाहावं लागेल. मात्र पियुष पाटीलचा खतरा धनाजी पाटील साठी नेहमीच असणार आहे. अगदी धनाजी पाटील याच्या मागे तो हात धुवून लागलेला आहे. स्विंग अँड मिस मात्र दिशा बारकटल्या. पंचांचा इशारा वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. इथे कंट्रोल फटका पाहायला मिळते. क्षेत्रक्षेत्री जयेश पाटील सेफ हँड आणि 2 धाव पूर्ण. स्ट्राईक नक्कीच स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो पंकज भोईर कडून. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. धावसंख्या 44. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. पंकज भोईर जोपर्यंत खेळपटवर आहे विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. कारण अशा अनेक सामने पंकज भोईर याने गोडसे संघाला जिंकून दिलेले आहेत. यावेळी मात्र षटकार 12 मॅन म्हणाला होता की हा षटकार येईल. धनाजी पाटील म्हणाला की निर्धाव, मात्र 12 मॅनला विश्वास होता की हा षटकार असेल आणि षटकारीच पाहायला मिळतोय. पंकज भोईर या चेंडूवर जर षटकार लागला तर 500 रुपयाचं पारितोषिक पंकज भोईर दिलं जाईल. धावसंख्या 50. इथून 8 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र गॅप शोधू शकलेला नाही. चांगले क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रू पाहायला मिळते. इथे मात्र ताळमेल पाहायला मिळत नाही आणि फलंदाज बाद धावचीच्या रूपाने. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र आपण पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये सामना येतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये इथून 7 धावांची आवश्यकता. दोन चेंडू शेवटचे शिल्लक आहे. त्याने 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि या स्पर्धेचे नेम आपण पाहतोय चेसिंग ही कंपल्सरी असणार आहे. मात्र मयूर केने स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओढला होता. पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलं होतं.
मात्र पंच सहमत नाहीत. आता शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर 7 धावांची आवश्यकता आहे. हा शेवटचा एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. एखादा नो किंवा वाईड चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणू शकतोय. मात्र दोन्ही संघाने चांगलं नक्कीच क्रिकेट इथे दाखवलेलं आहे. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि अशा प्रकारे हा सामना अखेर रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला असताना गावदेव ओवळी संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन गावदेव ओवळी आणि हार्ड लक जयबजरंग गोरसाई. तर मॅन ऑफ द मॅच साठी खरं तर 2 प्रबल दावेदार होते. त्यामध्ये सुशांत पाटील आणि पवन पाटील. पवन पाटील यांनी ऑलराऊंडर प्रदर्शन केलेलं आहे. फलंदाजी करताना 13 धावा 5 चेंडूचा सामना करताना आणि गोलंदाजी करताना फक्त 6 धावा खर्च करून 2 विकेट, म्हणून पवन पाटील ठरलं या सामन्याचा सामनावीर. पवन पाटील इज मॅन ऑफ द मॅच. आणि लगेच टॉससाठी या टॉस केला जाईल गावदेव ओवळी विपक्ष चौठावीरा मानकुल या 2 संघामध्ये.